नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। अमरावतीमधील शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत। दोन जिल्हा प्रमुखांमध्ये रात्री वाद झाल्याचं समोर आलं आहे। जिल्हा प्रमुख गोपाल आरबट आणि अरुण पडोळे यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळत आहे। ही घटना काल 20 जुलै रोजी रात्री उघडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जिल्हा प्रमुख अरुण पडोळे आणि त्यांच्या मुलासह काही जणांनी हल्ला केल्याचा आरोप जिल्हा प्रमुख गोपाल आरबट यांनी केलाय। गोपाल आरबट यांनी हा आरोप अरुण पडोळे यांच्यावर केला। या प्रकरणी गोपाल आरबट यांनी दर्यापूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे। दर्यापूर ते अमरावती मार्गावरील प्रसाद मंगल कार्यालयाजवळ हल्ला झाल्याचा आरोप आरबट यांनी केलाय। पक्षातील मतभेदामुळे हल्ला झाल्याची चर्चा अमरावती जिल्ह्यात रंगली आहे। शिंदे गटाचे अमरावती शहर जिल्हा प्रमुख अरुण पडोळे आणि गोपाल आरबट यांच्यात हा राडा झालाय। तर गोपाल आरबट यांनी मारहाणीचे आरोप करत थेट पोलीस ठाणे गाठले। गोपाल आरबट यांच्या तक्रारीवरून अरुण पडोळे यांच्यासह त्यांच्या मुलावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ग्रामीण जिल्हा प्रमुख गोपाल आरबट यांनी आरोप केलाय की शिंदे गटाचे अमरावती शहर जिल्हा प्रमुख अरुण पडोळे आणि त्यांचा मुलगा राम पडोळेसह 20 ते 25 कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला। ही धक्कादायक घटना दर्यापूर ते अमरावती मार्गावरील प्रसाद मंगल कार्यालयाजवळ घडली। शिंदे गटात वादाच्या ठिणग्या पडत असल्याचं दिसत आहे। मध्यरात्रीच दोन नेत्यांमध्ये राडा झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना पेव फुटले आहे। या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केल्याची माहिती मिळाली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।